बुलढाणा जिल्ह्यातील आमदार संजय गायकवाड यांनी वृत्तपत्रांमध्ये हिंदू धर्मीयांना आवाहन केले होते की आपण उपास तपास करू नका आणि आता तुमच्या कामात देवही येणार नाही, कारण देवाने आपला दरवाजा बंद केलेला आहे. म्हणून मांसाहार करा. जर आपण मांसाहार केला तर कोरोना पॉझिटिव्हचे प्रमाण कमी राहील, कारण मुस्लिम समाजामध्ये मांसाहार जास्त प्रमाणात केला जातो. म्हणून मुस्लिम समाजामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण कमी आहेत. पण हे विधान करीत असताना आमदार यांनी कोणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्याचा दाखला दिलेला नाही आणि 13 मे रोजी TV9 न्यूज चॅनलवर एक बातमी आलेली आहे. त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे, मांसाहार करणाऱ्या मंडळींमध्ये कोरोना पॉझिटिव्हचे प्रमाण जास्त आहे आणि म्हणून संजय गायकवाड यांच्या विधानामुळे सनातन हिंदू धर्मामध्ये उपवास करणारी मंडळी मांसाहारांकडे वळविण्याच्या प्रयत्नाने वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. पण संजय गायकवाड यांनी असे विधान का केले, हे कोणत्या वैद्यकीय सल्ल्याच्या आधारे केले, ही विचारणा करण्याकरिता महाराष्ट्रातून बऱ्याच महाराज मंडळींनी आमदार संजय गायकवाड यांना फोन लावला असता संजय गायकवाड यांनी उर्मटपणाने बोलायला सुरुवात केली. गजानन महाराज दहिकर, अच्युत महाराज बोराडे, प्रकाश महाराज पांडे आणि इतरही बऱ्याच महाराज मंडळींसोबत अतिशय खालच्या दर्जाची भाषा, काही महाराज मंडळींना आई बहिणीवर शिवीगाळ, तर कोणाला धर्माबद्दल बोलायला सुरुवात केली. एवढेच नाही तर मी देव धर्म काही मानत नाही, देवाचा चमत्कार असता तर कोरोना आलाच नसता, असे विधान त्यांनी केले आणि वारकऱ्यांनी झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागायची विनंती केली असता माझं काही चुकलं नाही, मी माफी मागणार नाही, असे विधान संजय गायकवाड यांनी केले. संजय गायकवाड यांच्या बाजूने आतापर्यंत शिवसेनेच्या एकाही आमदारांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. उलट काही आमदार तर सरळ बोलले, आमदार संजय गायकवाड यांनी वारकऱ्यांसोबत असे बोलायला नको. त्या सर्व शिवसेनेच्या आमदारांचे विश्व वारकरी सेनेच्या वतीने जाहीर आभार मानतो. एवढेच नाही तर बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रताप जाधव यांना सदर प्रकार सांगितला तर खासदार बोलायला लागले, आमदार संजय गायकवाड यांनी वारकऱ्यांसोबत असे बोलणे योग्य नाही. महाराष्ट्रामध्ये संत परंपरा आहे आणि सर्व राजकीय मंडळी महाराष्ट्रातील संतांचा आदर करतो. मी स्वतः आमदार संजय गायकवाड यांना सांगितले, झालेल्या प्रकाराबद्दल संत मंडळींची माफी मागा, त्यामध्ये आपला काहीही कमीपणा नाही, पण शेवटी आता त्यांची मर्जी आहे, असे वक्तव्य खासदार प्रताप जाधव यांनी केल्याबद्दल त्यांचेही वारकऱ्यांच्या तर्फे जाहीर आभार मानतो. पण नाईलाजाने संजय गायकवाड हे कोणाचेही ऐकण्याकरिता तयार नाही आणि वारंवार महाराज मंडळींना शिवीगाळ करणे, धमक्या देणे चालू असल्यामुळे अकोट तहसील कार्यालय, अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन येथे संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे आणि या तक्रारीची दखल प्रशासनाने त्वरित घेऊन संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी, अशी प्रशासनाला विनंती करण्यात येत आहे. बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांनी केलेले बेताल वक्तव्य आणि हिंदू बांधवांना जे मांसाहाराच्याकडे वळण्याचं केलेलं आवाहन, त्याच्या निषेधार्थ आम्ही वारकरी मंडळींनी आज अकोट तहसील कार्यालय येथे निवेदन दिलेलं आहे. काही कीर्तनकार मंडळींनी आमदार संजय गायकवाडला फोन लावला तर सरळ आई बहिणीवर शिव्या द्यायला सुरुवात केली. कुठं धर्माच्या बद्दल खालच्या दर्जाचा बोलला, काही महाराज मंडळीला धमक्या दिल्या की मी तुम्हाला घरात येऊन मारेल. म्हणून असं वाटतं जणू काही महाराष्ट्रामध्ये मोगले चालू झाले की काय. महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांचा आम्ही फार मोठा आदर करतो. आमचा वाद शिवसेनेशी नसून फक्त या आमदार संजय गायकवाडच्या सोबत आहे, पण पक्षाच्या सोबत निगडीत असल्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेबांना नम्र विनंती आहे की आपण या वाचाळ वीराला एक लगाव लावावी आणि महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांच्या भावना दुखवल्याच्या बद्दल ज्याप्रमाणे महाराज मंडळींनी फोन केले, आमचे प्रकाश महाराज पांडे असतील, यांना आई बहिणीवर शिवीगाळ केली, अच्युत महाराज बोर्डे यांना धमकी दिली, तुम्ही महाराज मंडळी घेऊन बुलढाण्यात या, मग बघून घेऊ काय होतं. तर अशा महाराज मंडळींचे नाव घेऊन त्यांनी माफी मागायला पाहिजे. पूर्णा खोडके, विदर्भ न्यूज, चोहोटा बाजार.